अगं तायडे आहे का घरात? अरे दादा, अचानक कसं काय आला तू? ये ना, बस ना. मी पाणी आणते हा. अरे सहज आलतं का काय काम होतं? हा, थोडं काम होतं तुझ्याकडे माझं. अरे बोल ना मग. अगं पावसामुळे जरा काम बंद आहे ती, त्याच्यामुळं तारांबळ झाली आहे जरा. एक 20,000ची मदत पाहिजे होती. होतील का? बर, बघू बाहेर आल्यानंतर मग. हॅलो मामा, बरं आहे का? हो हो, बरं आहे बाळा. मम्मी मामाला काही चहा पाणी केलं का नाही? ऐक. बाळा, मामाला 20,000ची गरज आहे. हा, करूया ना मदत मग. अरे तुझा कामधंदा काय चालू आहे? काय नाही मामा, डिलिव्हरी बॉयचं काम करतो, म्हणजे जेवण पोचवायचं वगैरे काम करतो आपलं. अरे काहीतरी चांगलं काम बघायचं बाळा. बरं, लोक काय म्हणतील? लोकांचं जाऊ दे. उद्या तुझं लग्नाचं वय झालंय, एखादं मुलीकडचं स्थळ आलं तर त्यांना काय सांगायचं, मुलगा काय काम करतोय म्हणून? मामा, कोणतंच काम कमी नसतं, आणि लाज आहे ना ते भीक मागण्याची असावी, कोणतं काम करण्याची नाही. आणि राहिला प्रश्न मुलीकडल्याला काय सांगायचं, तर मुलीकडल्यांना एवढंच सांगा, तुमची मुलगी आमच्या घरामध्ये जिवंत राहील. फॉर्च्युनर साठी तिला फाशी नाही घ्यावी लागणार. तुम्हाला ऑनलाईन पैसे सेंड केलेत 20,000 रुपये. आई, मामांना जेवण करून घरी लावू. सुकलेल्या भाकरीला पान संग खा.